श्रीराम नमस्कार. भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 34 कर्मसन्यास योग हा योग भगवद्गीतेतला अध्याय आपण पाहत आहोत. संन्यास म्हणजे काय हे थोडक्यात आपण मागच्या भागामध्ये पाहण्याची सुरुवात केलेली होती. ज्या तऱ्हेने समाजामध्ये समज आहे किंवा असं गृहीत धरलं जातं की ठराविक काळानंतर किंवा आपल्या रोजच्या जीवनानंतर किंवा आपण सर्व सोडून, हा शब्द इथं महत्त्वाचा आहे, सर्व सोडून सर्वाचा त्याग करून अशा ठिकाणी निघून जातो की जिथं कोणीही नाही. हा एक संन्यासी समजायचा एक भाग आहे. दुसरी गोष्ट, कर्तव्यापासून लांब जाणं. म्हणजे मनुष्य जीवनामध्ये जी कर्तव्य आहेत, संसार हा जेव्हा मनुष्य चालू असतो तेव्हा काही क्षण किंवा काही घटना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा घडतात की त्याला जीवन नकोसं वाटतं. आणि हे नकोसं वाटणारं जीवन दुःखमय सुद्धा असू शकतं किंवा सुखमय सुद्धा असू शकतं. काही वेळा अतीव दुःख होतं आणि मनुष्य सर्व सोडून त्या ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून कुठंतरी निघून जातो. हा दुसरा शब्द महत्त्वाचा. सर्व जसा पाहिला तसा कुठंतरी निघून जातो. कारण जसं म्हटलं जातं की कुठल्या तरी जंगलात, हिमालयात निघून गेला. हिमालय म्हणजे असं काही एक ठिकाण नाही आहे की तिथं गेलेला आहे माणूस. ह्या संसाराला भगवंताच्या दृष्टीने किंमत शून्य आहे. कारण ह्याला संन्यास म्हटलंच जात नाही. जी गोष्ट कर्माद्वारे मोकळी होते तोच संन्यास आहे. मनुष्य जीवन जगताना सुख आणि दुःख हे दोन्हीही एकमेकांचे हातात हात घालूनच येत असतात. ज्याप्रमाणे मनुष्याचं कर्म, सद्यकर्म किंवा पूर्वसंचित लिहिलेलं असतं किंवा असतं, त्या अनुषंगाने मनुष्य जीवन जगत असतो. आणि हे जीवन जगताना ज्या आईनी तिच्या गर्भाशयात, तिच्या गर्भात त्या बाळाला वाढवलेलं असतं, त्या आईला नंतर तेवढी ओळख पण मिळत नाही व्यावहारिक दृष्ट्या. मुलगा शाळेत जातो. आता उदाहरण म्हणून सांगतो, मी शाळेत गेलो तर हेमंत नाव, आईने गर्भात वाढवलं 9 महिने, पण नाव लावलं वडिलांचं, हेमंत अशोक बापट. पण जिनी वाढवलं तिला किंमतच नाही असं होत नाही. पण व्यावहारिक दृष्टिकोनातनं त्याला किंमत नसते. सद्यस्थितीमध्ये आईचं नाव लावतात किंवा आता आई वडिलांचं दोघांचंही नाव लावतात. ती आता एक फॅशन झाली आहे. पण भौतिक अवस्थेमध्ये ओळख ही त्या कुळाच्या मूळ पुरुषापासून ओळखलं जातं. ते कुळ की कुठल्या कुळाचं आहे. आणि त्या कुळामध्ये म्हणजे मी आज ठरवलं की आता संन्यास घ्यायचा, तर माझ्या समोर 2 प्रश्न मला स्वतःला पडणं गरजेचं आहे की जीवनातली सर्व कर्तव्य मी पूर्ण केली आहेत का. आणि संन्यास घ्यायचं म्हणजे सर्व मोकळं करून आपण मोक्षाच्या मार्गाने चालण्याचं कारण काय. रिपू हे
जन्मापासनं मरणापर्यंत षडरिपू हे माणसाच्या बरोबर असतात. मागं एक उदाहरण सांगितलं होतं. एकदा परत इथं संन्यास या शब्दासाठी तेच खूप महत्त्वाचं आणि छान वाटतं एकदा, की परमेश्वराने जन्मताच ह्या रिपूंसकट प्रत्येक व्यक्तीला जन्माला घातलेला आहे. षडरिपू. त्याचा वापर किती करायचा, सर्वसाधारण जीवन जगताना तो किती त्याच्यावरती अंमल हवा का आपला हवा का त्याचा आपल्यावर हवा, हे महत्वाचं आहे. 3 साधूंची गोष्ट मागे सांगितली होती की इंद्राच्या दरबारात त्यांना बोलवणं जातं आणि अप्सरा मेनका नाचत असतात. पहिला साधू जातो जो साधना पूर्ण केलेली असते, तो बघतो आणि तो म्हणतो की हे काय असलं मला काही पटत नाही, आणि तिथनं निघून जातो. काय चाललंय म्हटलं, हा देवांचा राजा का, समोर नृत्यांगना नाचतायत आणि हा बघतोय काय, म्हणे काय माझं आयुष्य मी साधनेत व्यतीत केलं. पण सगळं व्यर्थ. दुसरा साधू येतो, तो बसतो पुढच्या स्थानावर, अर्थातच सगळ्यांचं नियोजन झालेलं असतं. दुसरा साधू येऊन त्या स्थानावर बसतो, बघतो, म्हणतो अरे 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 काय आहे, अर्धनग्न कपडे घातलेली ही अप्सरा आणि मेनका नाचतायत काय, त्याच्यावरती हे सगळे हा दरबारातली लोक आनंद काय घेत आहेत, बघवत नाही. म्हणतो, डोळ्यावर हात ठेवतो, त्या घुंगरांचा आवाज, त्या पैंजणांचा आवाज येतो. म्हणतो अरे अरे फार वाईट, नाद फार वाईट. कानावर हात ठेवतो, निघून जातो. आणि तिसरा जो येतो तिथंच बसतो, छानपैकी मस्तपैकी नृत्य बघत बसतो, त्या नृत्याची मजा घेतो. नृत्य संपल्यानंतर त्या इंद्राशी बोलतो, ज्या कामासाठी आलेला असतो ते बोलतो आणि निघून जातो. आणि नंतर 1-2 दिवसानंतर जेव्हा तिघही साधू एकमेकांना भेटतात, तेव्हा पहिला साधू म्हणतो की काय एवढं तपश्चर्या केली, सर्व केलं, आणि महाराजांनी, इंद्र महाराजांनी बोलवलं आणि काय हे दाखवायला बोलवलं, म्हणे योग्य नाही म्हणे, हे मला आधी माहिती असतं तर मी आलोच नसतो, उगाच माझा वेळ वाया गेला. काय ते अप्सरा, काय ते कपडे, काय लोक त्याच्यामध्ये. आता तिथं त्यावेळेचे जे दरबारामध्ये जे काही असतील ती बरोबर नाही म्हणतो. दुसरा साधू म्हणतो की खरंच आहे, जे बघायला नाही पाहिजे डोळ्यांनी ते बघण्यात आलं, जे ऐकायला नाही पाहिजे ते ऐकण्यात आलं. काय ते घुंगरांचे आवाज, किती वाईट, काय तो तसा नाद, किती वाईट वाटतं. आपण साधू असून अशा ठिकाणी जातो, ठीक आहे, त्या नाचणाऱ्या युवती चांगल्या होत्या, पण हे पटतं का. आणि तिसरा जो आहे तो काहीच बोलत नाही, कारण तो कशातच अडकलेला नसतो. मग भगवंत इथं जेव्हा अर्जुनाला षडरिपू ह्याच्यावर विजय कसा प्राप्त करायचा हे जेव्हा सांगत असतात, तेव्हा ही गोष्ट महत्वाची आहे. पहिला गेला ते पाहूनच परत आला, स्थूल देहाने बाजूला झाला, पण सूक्ष्म देह बरोबर घेऊन आला. सगळी तिथली जी अवस्था आहे, सगळी जी देखावा जो चालला होता तो सगळा बरोबर घेऊन आला. आणि ते गेल्यानंतर मनातनं काही गोष्ट जाईना, वाईट वाटायला लागलं.
पहिल्या साधूला जेवढं वाईट वाटायला लागलं की मी का गेलो अशा ठिकाणी जायला नाही पाहिजे. जेवढ्या गोष्टीला तुम्ही विरोध करता तेवढी गोष्ट जवळ येत राहते. जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या गोष्टीला तुम्ही जेवढा विरोध कराल तेवढी प्रकर्षाने ती गोष्ट तुमच्या अंतर्मनामध्ये स्थित होते. आणि मग स्थित झालेली गोष्ट आहे ही तुमच्या शरीरावरती हावी होते. आजच्या भाषेत त्याला म्हणतात की सबकॉन्शियस माइंडने कॉन्शियस माइंडवरती मिळवलेला ताबा. जे आत्ता सगळ्यात जास्त घडतं. दुसरा जो असतो तो त्या रूपामध्येच अडकलेला असतो, त्या नादात अडकलेला असतो. गोष्ट सांगताना काय सांगितलं, काय तो नाद त्या घुंगरांचा. म्हणजे कधीतरी त्या घुंगरांचा आवाज ऐकलेला आहे, त्याच्याशिवाय त्या नादाची ओळख नाही. भगवद्गीता कळताना प्रत्येक धागा हा आपल्याला कळणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट तुम्हाला मुळात माहीतच नसेल तर तुम्ही त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया देऊ शकत नाही की हा नाद मी कधी ऐकलाच नाही त्यामुळे बोलायचा संबंधच येत नाही. पण ज्या प्रकारे त्या साधूची प्रतिक्रिया झाली की काय आहे, याचा अर्थ भगवंताशी एकरूपता नाही. भगवंतानी काय केलं, नामस्मरणात काय केलं, स्वाध्यायामध्ये काय केलं, काय साधना केली म्हणून तू साधू झाला. साई रिपुना जो धुतो तो साधू. आणि तिसरा जो होता हा सगळ्यात होता, सगळं पाहिलं होतं, सगळं ऐकलं होतं, पण षडरिपू ताब्यात होती म्हणून काही वाटलं नाही. म्हणजे पाहतानाही जातानाही काही वाटलं नाही, पाहतानाही काही वाटलं नाही, आणि तिथनं निघाल्यावरही काही वाटलं नाही, कारण बरोबर काही घेतलं नाही. अर्थात षडरिपूंवरती कुठला अंमलच झाला नाही. आणि मग षडरिपूंवर अंमल नाही झाल्यामुळे देहावरती कुठलाच परिणाम नाही. म्हणजे देहावरती विजय म्हणजे संन्यास. एखादी गोष्ट असणं आणि असल्यानंतर ती सोडणं म्हणजे संन्यास नाही होत. तर एखादी गोष्ट आहे पण ती गोष्ट बरोबर घेऊन जाणं आणि त्याच्यात न अडकणं म्हणजे संन्यास, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. एखादा पाय तुटलेला माणूस एका पायावर सुद्धा चालू शकतो, पण त्याला जर कोणी आधार दिला तर तो उत्तम प्रकारे चालू शकतो. मग तसं मनुष्याचं मन कमकुवत जेव्हा होतं तेव्हा भगवंत हा एकच आधार. भगवंत हा एक आधार आहे, म्हणजे तुमचं जीवन सुसह्य होणार आहे. मग कर्म संन्यास योगामध्ये भगवंतांनी सांख्य आणि कर्म दोन्ही योग परत आणले. कारण अर्जुनाला सांगताना परत त्याला तेच गिरवून सांगायला लागत होतं. मुळाशी घाव घालायचा म्हटल्यानंतर तिथपर्यंत सारखं उकरायला लागतं, माती उकरायलाच लागते. आणि मग ही माती उकरताना, हा घाव घालताना अर्जुनाला परत सांगण्यात आलं, तू सांख्यात अडकलास. कर्म करणं हेच प्राप्त आहे. मनुष्य जन्म घेतो तेच कर्मासाठी घेतो. संन्यास हा शब्दच नाही, मोकळं होणं त्याला संन्यास म्हटलंय. पण तू ज्याला म्हणतोस तो संन्यास नाही. संन्यासी बनवलाही जातो आणि संन्यास घडतो सुद्धा. एखादी व्यक्ती एका व्यापाऱ्याकडं एक गुलाम खरेदी करतो आणि तो गुलामाला खरेदी केली. आपण जुन्या काळी बघितलं की गुलामांची खरेदी विक्री होत असे माणसांची,
की तो केला की तो जन्मभर त्या मालकाचा गुलाम. तो सांगेल तसंच, तो म्हणेल तसंच. मग तसं भगवंतानी इथं सांगतात की एका ठिकाणी गुलाम जेव्हा त्या व्यापाऱ्यांनी खरीदला आणि व्यापाऱ्यानं त्याला नाव विचारलं की तुझं नाव काय? तो म्हटलं तुम्ही ठेवाल ते. बरं, तू काम काय करतोस? तुम्ही सांगाल ते. तू काय खातो पितोस? तुम्ही द्याल ते. तू राहणार कुठं? तुम्ही ठेवाल तिथे. तर व्यापाऱ्याला कळत नाही, त्याला राग येतो, त्याला वाटतं की तू गुलाम उद्धट आहे. तो म्हणतो तू असं का बोलतोयस? मी तुला सरळ प्रेमाने बोलतोय. तो गुलाम म्हणतोय मी सांगून काय उपयोग आहे? तुम्ही मला खरेदी केलंय. माझं स्वतःचं अस्तित्व असं काही राहिलंच नाही. मी फक्त देह आणि माझ्या अंतर्मनाचा ताबा घेतलेले तुम्ही आहात, की त्या माझ्या मूळ अंतर्मनाला किंमतच शून्य आहे. तुम्ही ज्या नावाने हाक माराल त्या नावाने मला ओ देणं प्राप्त आहे, माझ्या मनात असो नसो. तुम्ही जे काम सांगाल ते तुमच्या मनाने सांगाल, ते मला पटो न पटो मला करणं प्राप्त आहे, कारण मी तुझा गुलाम आहे. आणि ही गोष्ट म्हणजेच आपण आपल्या षडरिपूंशी केलेला व्यवहार. त्या षडरिपूंना जेव्हा तुम्ही सावकार मानता तेव्हा ते तुम्हाला त्यांच्या मनाप्रमाणे तुमचं आयुष्य बदलतात. इथं भगवंत अर्जुनाला सांगतो, अर्जुना कर्म सांख्यातनं कर्म तू जेव्हा बघतोस की काय आहे आणि तू बघतोयस तसं नाहीये. इथं अजून एक गंमत आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात की तू कर्म कर. कर्माचं महत्व अर्जुनाला सांगतायत. फळाची अपेक्षा करू नको हे अर्जुनाला सांगतायत. पण इथं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की फळाची अपेक्षा भगवंतांनीच केली. म्हणजे ते गुरुस्थानी अर्जुनाला उपदेश करतायत ज्ञानाचा. मग तेच भगवान श्रीकृष्ण कौरवांची बाजू घेऊन हे युद्ध जिंकू शकले असते किंवा त्यांचं मन बदलू शकले असते. पण भगवंतांनी तसं केलं नाही, कारण कौरवांचं जे काही पाप होतं हे नष्ट होणंच गरजेचं होतं. पण मग भगवंतांनी तिथं स्वतः हातात शस्त्र घेतलं नाही, जे घेऊ शकले असते. जेव्हा मनुष्य, मी एखाद्याला सांगतो तू उत्तम कर्म कर, तेव्हा मी करतो की नाही हा सुद्धा महत्वाचा भाग असतो. मी तेव्हा दुसऱ्याला अधिकाराने सांगू शकतो की जेव्हा त्या वाटेवरती मी स्वतः चालतोय. आणि मग इथं त्याच्यामध्ये प्रश्न आला की खरंच हे कर्म कर सांगतोय, हे कर्माचं फळाची अपेक्षा कोणी केली? तर भगवंतांनीच केली. श्रीकृष्णाच्या विचारांनी अपेक्षा केली. कशाला अर्जुन पाहिजे? अर्जुनाला काय सांगते? तू कर्म कर. अरे कर्म केलंस, पण कर्माचं फळ काय होतं? धर्मस्थापना. ती कोणाला हवी होती? श्रीकृष्णाला हवी होती. म्हणजे अपेक्षा कोणी केली होती? भगवंतानी केली होती. आणि तोच भगवंत सांगते निरपेक्ष भावाने दिला. अर्थ काय? म्हणून सांख्ययोग परत आणला. माऊली म्हणल्या की नाही, ज्ञान झालं पण त्या ज्ञानावरती चालणारा अर्जुन काही तयार झाला नाही. उपदेश करणं सोपं आहे,
पण ते उपदेश केल्यानंतर त्या अवस्थेतनं बाजूला पडणं वेगळं होणं अवघड आहे. मग संन्यास योगामध्ये कर्मातनं संन्यास म्हणजे केलेल्या कृतीतनं मोकळं होणं, सांख्य योगामध्ये सुद्धा तेच फळ आहे, तेच फळ मिळणार आहे जे तुम्हाला कर्मयोगात मिळणार आहे. विचाराच्या अधीन सांख्याशी निगडीत आणि कृतीच्या अधीन कर्मयोग. एखाद्याच्या बाबतीत वाईट चिंतन कर्म, पण मग जे वाईट आपण जे चिंतो त्या वाईट चिंतलेल्या गोष्टींमुळे सुद्धा मनुष्य वाईट कर्माला कारणीभूत ठरतो. म्हणून मन स्थिर हवं. स्थिरता ही मनुष्याच्या जीवनात महत्वाची आहे. मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जेव्हा उत्तर देत आहेत संन्यास योगाचं, तेव्हा परत गुरु आणि शिष्य हे खूप नातं महत्वाचं आहे. की अर्जुनाला ज्ञान देऊन ते समाजापर्यंत जाईल का, हा भाग एक आला. आणि ज्याला आपण ज्ञान देतो आहे हा खरा शिष्य आहे का. एखादा गुरु जेव्हा शिष्याला ज्ञान देत असतो तेव्हा त्याची तो प्रत्येक गोष्टीतनं परीक्षा घेत असतो, तेव्हाच त्याला तो ज्ञानी शिष्य समजला जातो. रामदास स्वामींचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. लहानपणापासून आपण गोष्ट ऐकत आलोय. एकदा रामदास स्वामींनी ठरवलं की शिष्यांची परीक्षा घ्यायची, कोणाला उत्तम ज्ञान द्यावं. असं एकदा रामदास स्वामींना प्रश्न पडतो की आपल्या भोवती जेवढे काही आपले शिष्यगण आहेत हे खरेच आहेत का, माझा उत्तर अधिकारी कोण हे शोधण्याची वेळ आलेली आहे. आणि ते काय करतात, आपल्या खोलीत जातात आणि एक आंबा घेतात आणि तो मांडीला बांधतात आणि कापडाने बांधतात तो, आणि सर्व शिष्यांना बोलवतात. सगळे शिष्य जमा होतात आणि रामदास स्वामी त्यांना सांगतात की काल गुरूंनी स्वप्नात येऊन सांगितलं, प्रभू रामचंद्रांनी स्वप्नात येऊन सांगितलं, माझ्या मांडीला जो गळू झालेला आहे, जो विद्यार्थी तो गळू येऊन चोखेल त्याला तुझा उत्तर अधिकारी कर. आज तुम्ही एवढे बऱ्याच संख्येने उपस्थित आहात, तर आज मला उत्तर अधिकारी निवडायचा आहे, तर त्याच्यासाठी मी आता समोर बसलोय. भगवंतांनी सांगितलेलं आहे काय करायचं ते. आज एवढ्या वर्ष मी तुम्हाला शिकवत आहे, ज्ञान देत आहे, ज्ञान प्रदान केलेलं आहे. त्या ज्ञानाची आज परीक्षा आहे आणि तुमची पण परीक्षा आहे. का? कारण एकालाच ते स्थान मिळणार आहे. सर्वजण बघतात की गुरुच्या पायाला, मांडीला एवढा मोठा गळू झालेला आहे आणि तो चोखायचा. आपण डोळ्यासमोर आणा, एखाद्या व्यक्तीला गळू झालेला आहे आणि आपल्याला तो हे करायचा आहे, तर आपल्याला त्या विचारांनीच उलटी येईल. आणि सर्व विद्यार्थी जे शिकायला आलेले असतात, ज्यांच्यावरती समर्थ रामदास स्वामींनी संस्कार केलेले असतात, त्यातला एकही शिष्य समोर उभा राहत नाही. सगळे निघून जातात. आम्हाला उत्तराधिकारी पद नको हे कारण सांगू. रामदास स्वामींना आश्चर्य वाटतं, काय शोकांतिका आहे. आणि तेव्हा स्वयंपाकघरामध्ये काम करणारा कल्याणाला ही गोष्ट कळते की असं असं झालेलं आहे. रामदास स्वामींकडे तो येतो आणि तो म्हणतो की महाराज काय झालंय. तो म्हणते असं असं आहे, सगळे शिष्य आहेत, हे गेलेत निघून.
तो कल्याण म्हणतो एवढंच ना, मी केलं तर चालेल का? रामदास स्वामी म्हणते का नाही चालणार? प्रभूची आज्ञा आहे आणि ही परीक्षा आहे, कारण माझी मुक्तता त्यातनंच होणार आहे. शब्द खूप महत्वाचे आहेत गोष्टीतले. रामदास स्वामी म्हणतात माझी वेदनेतनं मुक्तता त्यातनंच होणार आहे. एक उत्तम शिष्य निवडला जाणार आहे, सिद्ध होणार आहे. शिष्य, खरा शिष्य कोण? आणि कल्याण, तो जी जागा गळू झालेली असते ती चोखायला लागतो. आणि वास्तविक तो आंबा असतो हे सगळ्यांना माहिती नसतं, फक्त समर्थांना माहिती असतं. पण कल्याणाला काही कळत नाही. आंबा आहे कळतं, गळूचं रूपांतर आंब्यात केल्याचा हा विचार त्याच्या मनामध्ये येतो. तो पूर्ण आंबा चोखून टाकतो. तोंडामध्ये बाट येते, समर्थांना दाखवतो. समर्थ हसतात आणि म्हणतात तू आजपासून माझा उत्तराधिकारी. म्हणे तू असा गळू जो झाला तर चालेल का तुला? ते म्हणतात हो, असा गळू झाला तर मी रोज तो चाखायला तयार आहे. परीक्षा कशाला म्हणतात? आणि नंतर ज्ञान, जे गुह्य ज्ञान असतं. जीवनामध्ये ही गोष्ट खूप महत्वाची आहे की गुरु हे लाभतात, सद्गुरू सुद्धा लाभतात, पण जे ज्ञान वाटलं जातं ते सगळ्यांना समान वाटलं जात नाही. गुह्य ज्ञान हे काही ठिकाणीच वाटलं जातं. जिथं गुरुची तेवढीच परीक्षा असते, इथं समर्थांनीच तयार केलेले शिष्य होते. गोष्टीचं सारांश किती महत्वाचं आहे की ज्यांनीच तयार केले पण तरी वैचारिकता बदलू शकले नाही. म्हणजे गुरुवरती तेवढी आपली श्रद्धा असावी हा भाव ते उत्पन्न करू शकले नाही. पण जो शिष्यच नव्हता त्याच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला, न कळत नाही. म्हणजे ज्या रिपूंवर संस्कार केले ते रिपू बाजूला राहिले आणि जो असंस्कारित होता तो संस्कारित निघाला, म्हणजे कल्याण. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की कल्याण हा समर्थांचा खूप जवळचा शिष्य ठरला. उदाहरण सांगायचं कारण काय की भगवंत इथं अर्जुनाला संन्यासाचा जो उपदेश करतायत, हा उपदेश करताना अर्जुन त्या तोलामोलाचा अजून झालाय का नाही हे भगवंतांना अजून पारखायचं होतं. दोन गोष्टी बघा, रामदास स्वामींच्या गोष्टीत काय होतं, गुरु श्रद्धा आहे की नाही हे सिद्ध झालं. मी ज्यांना शिक्षण दिलंय ते योग्य शिष्य तयार झाले की नाही हे तयार झालं, कळलं. आणि ज्याला मी घडवलं नाही, फक्त संगतीत होता आणि तो आपोआप घडला, ही तिसरा भाग होता. मग तसं इथं भगवद्गीतेमध्ये वर्णन करताना अर्जुनाच्या बाबतीत भगवान श्रीकृष्ण विचार करत होते की ह्याला मी, हा झाला, हा स्थितप्रज्ञ आहे, ह्याला सांगणं माझं काम आहे, पण डोलायमान आहे. प्रश्न उत्पन्न झाला, कर्माची अपेक्षा करू नकोस, कर्मफळाची अपेक्षा करू नको. पण अपेक्षा तूच करतोयस, मी करतच नाहीये. पण कारणीभूत मला धरलंयस, माझ्याकडनं करून घ्यायचंय तुला. हे गणित सुटत नव्हतं. म्हणजे ज्याला ऐकवायचं होतं, आपण मागच्या जसं ऐकलं की धृतराष्ट्र ऐकत होता, संजय ऐकत होता, श्रीकृष्ण सांगत होता. एकाने उत्तम ऐकलं संजयानी, दुसऱ्यानेही उत्तम ऐकलं, पण काही घेतलं नाही, जन्मांध होता.
तिसऱ्याने उत्तम ऐकलं आणि समाजासाठी समाजाचं जे प्रश्न आहेत ते उभे केले. चौथ्यानी ज्याचं वर्णन होत नाही पण जो चौथा कपिध्वजात होता त्याचं बल होतं. आणि पाचवा उत्तम वक्ता होता. मग ही अवस्था मनुष्य जीवनामध्ये संन्यास घडण्यासाठी कारणीभूत ठरते. की जीवनामध्ये तुम्हाला जेव्हा गुरु प्राप्त होतो, जीवनाचा संन्यास मार्ग तुम्हाला आता घ्यावा असं वाटतं, तेव्हा तुम्हाला उत्तम आणि व्यवस्थित मार्गदर्शन करणारं व्यक्ती जीवनामध्ये मिळणं भेटणं गरजेचं आहे. जे तुम्हाला सांगू शकेल की सगळं सोडून भगवं वस्त्र नेसून कुठंतरी हिमालयात किंवा नर्मदेच्या काठी जाऊन बसणं म्हणजे संन्यास नाही, तर तू तुझा पूर्ण कर्मभोग तू स्वीकारून, संसार स्वीकारून, संसाराची पूर्तता करून मग तू सहजतेने त्या मार्गाला गेलास तर त्याला संन्यास म्हणता येईल. म्हणजे पहिलं कर्म तू करच. कारण इथं अर्जुनाला जसा प्रश्न पडत होता की भगवंता तू सांग, तसा श्रीकृष्णाला प्रत्येक क्षणोक्षणी हे खूप महत्त्वाचं होतं की धनुष्य त्याच्या खांद्यावरनं खाली तो गांडीव उतरता कामा नये. केवळ एकच भूमिका नसेल. हे अख्खी भगवद्गीता 15-20 मिनिटात सांगितली गेली असेल. ती काय अख्खी आपण जसं वाचतो तेवढी दिवसेंदिवस चालू गेलेली नव्हती. पण ते 15-20 मिनिटं एका क्षत्रिय व्यक्तीला खांद्यावर धनुष्य ठेवून त्याला उभं करणं मानसिक अवस्थेमध्ये हे खूप गरजेचं होतं. आणि तेवढ्या वेळात त्याला सांगणं गरजेचं होतं. ही सगळी उकल आहे नंतरची, व्यासांनी केलेली उकल. मध्ये कोणीतरी प्रश्न केला की पहिली भगवद्गीता कोणी लिहिली, की म्हणजे हा ग्रंथ लिहिलाच कोणी आहे पहिला भगवद्गीताचं. आपण म्हणतो ना फर्स्ट एडिशन, फर्स्ट प्रिंट. उत्तर देताच आलं नाही. आता भगवद्गीता 100 जणांनी त्याच्यावरती वेगवेगळ्या वैचारिकतेने दिलेल्या आहेत. पण मूळ कोणी लिहिली? ठीक आहे, सांगितली भगवंतांनी सांगितली, अर्जुनाने ऐकली, संजयाने ऐकली, पण लिहिली कोणी? फर्स्ट एडिशन कोणी? कुठं लिहून ठेवलेलं आहे? की कुठं आहे एडिशन? या प्रश्नाचं उत्तर काही देता आलं नाही. पण उत्तर एवढंच आलं की माऊलींनी ते मान्य केलं. माऊलींनी त्याला सर्टिफिकेट दिलं. हे होतच, फक्त समाजापर्यंत येताना काहीतरी गाळलं गेलं, काहीतरी गाळलं गेलं नाही. समाजाला ते डायरेक्ट पचलं नाही, म्हणून त्यांनी पचवलं. भगवंतांनी ज्या शब्दांनी देववाणीतनं अर्जुनाला गीता सांगितलेली आहे, ती गीता सहजतेने ज्ञानाच्या मार्गे, ज्ञान योगा मार्गे ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य लोकांना सांगितली की असं खा म्हणजे पचेल. एकदम तू खाल्लंस तर तुला कळणार नाही कसं खावं, ते सांडेल. आणि सांडायचं ज्ञान हे सांडलं गेलं, कळलं नाही लोकांना. समोर होतं, कळलं नाही. तसं भगवंतानी अर्जुनाच्या समोर जेव्हा हा संन्यास मांडला तेव्हा अर्जुनाला कळत होतं पण वळतच नव्हतं. भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा ती त्याला कळत होती पण वळत नव्हती. मग भगवंतानी सांगितलेलं अर्जुनच तिथं कन्फ्युजमेंटमध्ये, गोंधळलेल्या अवस्थेमध्ये होता. सर्वसामान्याचं काय, म्हणून ज्ञानेश्वरांना परत सांगायला लागलं. जेव्हा चर्चा झाली स्वर्गामध्ये, सगळं झालं, आले, कार्य संपला, अवतार संपला, भगवंत आले, सगळं करून आलो, धर्मस्थापनाचं सगळं मार्गस्थ लावून आलो. आणि तिथं जेव्हा चर्चा झाली महादेवांच्या ब्रह्माच्या मध्ये, दरबारी चर्चा, सर्वसामान्यांना कसं कळणार? इतके अवघड शब्द, अवघड ज्ञान दिलं तुम्ही भगवान, सर्वसामान्यांना कळणारच नाही. आणि मग लक्षात आलं, बघा परत एकदा सांगतो, भगवंताचं कार्य संपलं, भगवंत स्वर्गात गेले आणि सांगितलं माझं कार्य करून आलो. अर्थ काय?
ज्याची अपेक्षा फळाची केली होती ते फळ पदरी पडलंय. पण ते फळ पदरी पडलेलंच नव्हतं, कारण सगळ्यांना कळलंच नाही. पण धर्माची स्थापना केली, पण धर्म म्हणजे काय हे समाजापर्यंत गेलंच नाही. आणि परत माऊलींना जन्म घ्यायला लागला. आणि फक्त ज्ञान वाटण्यासाठी, म्हणून त्यांना ज्ञानाचा देव म्हटलं. म्हणून बाकीच्यांना चर्चा झाली, हा संन्यास योग आहे. आपण कर्मसन्यास योग पाहतोय. स्वर्गात चर्चा झाली कसं द्यावं. कुठेतरी मनुष्य मोकळा झाल्याशिवाय होणार नाही, म्हणून निवृत्तींचा जन्म झाला. अधिकारी व्यक्ती, महादेवाला कळलं की नाही, इथं मला काहीतरी करायला पाहिजे. असं कसं मी कार्य संपवलं. आणि जर भगवंताच्या पेक्षा ज्ञानी व्यक्ती जर महादेव असते, तर महादेवांनीच जन्म घेऊन अवतार घेऊन ज्ञान दिलं असतं. थोडक्यात निवृत्तीनाथांनीच ज्ञानेश्वरी सांगितली असते. मग तिथं लक्षात आलं की नाही, अजून संन्यास नाही. मग निवृत्तीनाथांचा जन्म झाला. महादेव यांनी तो निवृत्तीनाथांच्या स्वरूपात जन्म घेतला, की मनुष्याच्या विचारांची निवृत्ती, षडरिपूंची निवृत्ती. मनुष्य जीवनात ज्ञान तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा तो स्वीकाराला त्याचा देह अंतर्मन तयार असतं, तेव्हाच तो संन्यासाचा पहिलं पाऊल टाकू शकतो. म्हणून निवृत्त होणं गरजेचं आहे. मग ह्या योगाचा पहिला भाग, संन्यास योगाचा, कर्म संन्यास योगाचा पहिला भाग स्वर्गातच तयार झाला, की तू निवृत्त हो. मनुष्याची निवृत्ती महत्वाची आहे. मग ज्याला आपण सर्वसामान्य जीवन म्हणतो. अगोदर आपण आपले आजोबा वगैरे सगळे पाहिलेले आहेत. आपल्या घरांमध्ये मोठमोठ्या पोथ्या असायच्या, जे उघडून ठेवलेलं असायचं. म्हणजे ते ठेवायला, पोथी वाचायला तो पोथीचा स्टँड वगैरे असायचा लाकडाचा. कालानुरूप सगळंच गेलं. क्षणोक्षणी निवृत्ती हवी, क्षणोक्षणी संन्यास हवा. ज्या गोष्टीत अडकलाय, नाश्त्याला वडा खाल्ला, वा सुंदर, फार मस्त आहे, निरूपण झालं, अजून वड्याचा स्वाद आहे, अजून असता तर बरा झाला असता, अडकला, मोकळा नाही झाला, संन्यास नाही. कर्म केलं, निरूपणाला बसलो, वडा यायलाच नाही पाहिजे डोक्यात, म्हणजे संन्यास आला. म्हणजे कर्मात न मोकळं होणं म्हणजे संन्यास. मग निवृत्तीनाथांनी जन्म घेतला, महादेवाने जन्म घेतला, झालं. ज्ञानाचं काय, जन्म तर घेतला. घाईघाईत किती होतात गोष्टी बघा. फक्त काय मनुष्य जीवनामध्ये घाई होते असं काही नाहीये, तिथेही होतं. नाथांचा जन्म झाला, पण काय ज्ञान द्यायचं तेच लक्षात नाही. ते घेतलंच नाही वरनं, फाईल आणलीच नाही अपडेशनची. करणार काय, जन्म तर झालेला आहे. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण तर सुरू केलेलं आहे, पण ज्या कार्यासाठी आलेलो आहे त्या कार्याचं ज्ञान हे नव्हे. विठ्ठलपंतांच्या पोटी जन्म झाला, पण विठ्ठलपंतांना ज्ञात असलेलं ज्ञानाचा प्रसार नंतर नाही झालेला, तर भगवद्गीतेचाच प्रसार झालेला आहे. पण जन्म तर झाला, आता करणार काय. ज्ञानही आलं. ज्ञानेश्वर महाराजांचाही जन्म झाला. असं नव्हतं की चालू दे जेवढं होईल तेवढं. काही काळ होता, तेवढ्या काळात सगळ्या गोष्टी बसवायच्या होत्या.
मग निवृत्तीनाथांचा जन्म झाला ज्ञान देण्यासाठी. महादेवाला वाटलं की आपण द्यावं, आपण पुढाकार घ्यावा, आपलीच चूक झाली, कारण असताचा स्वामी परत त्याचाच अधिकार आहे परत जन्माला घालायचा. नाही नाही नाही, चुकलंच, हे ज्ञान परत त्याच्यामध्ये यायला पाहिजे, मलाच काहीतरी करायला पाहिजे. जन्म, पण जन्म घेताना घाईत झाला, ज्ञान बरोबर आलंच नाही. पण नंतर ज्ञानाचा जन्म झाला, विष्णू स्थिती. पण मार्ग पण पाहिजे ना. नुसतं जो ज्ञान देणार, ज्याच्याकडनं घेणार आणि परत पुढं देणार, हे आले, पण मार्ग कुठं ओपन आहे? ट्रिपला कुठं जायचं पॅम्पलेट आहे, माहिती आहे, सगळी तयारी झाली आहे, पण दरवाजाच उघडला नाही तर जाणार कसं? म्हणून सोपान आला. ब्रह्म उत्पत्ती, ज्ञानाची विरुद्ध आणि विशिष्ट उत्पत्ती. ज्ञानाची विरुद्ध आणि विशिष्ट उत्पत्ती, जे तिथं नव्हतं ते इथं आहे. तिथं पोखरणारा भुंगा सांगितला गेला, इथं कमळाच्या पाकळ्यांमध्ये अडकलेला भुंगा सांगितला गेला. तिथं तमोगुण दाखवला गेला, इथं सत्व गुणामधनं मनुष्य तमोत कसा जातो हे दाखवलं गेलं. हा फरक आहे ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचा. आणि मग मार्ग तयार झाला, सोपान आला. शक्ती पाहिजे, शक्तीशिवाय काय? आदिशक्तीने जन्म घेतला. ताकद पाहिजे, शब्दशस्त्र आहे, सांगायला ताकद पाहिजे, शब्दाला पण ताकद पाहिजे, तेवतं ठेवायला पाहिजे, मुक्त पाहिजे. आपण म्हणतो ना, एखाद्या कैद्याला सोडलं, पण मग ते जामिनावर सोडलं का असंच सोडलं माहित नाही, पण एखाद्या कैद्याची जेलमधनं मुक्तता झाली म्हणजे तो कायमचा सुटला. लक्षात घ्या, शब्द खूप सुंदर आहे. मग जीवनामध्ये मुक्तता पाहिजे, आणि मग मुक्तता पाहिजे तर मार्ग मागा आहे, देणारं ज्ञान आहे. पण जे ज्ञान द्यायचं आहे तोच अजून ज्ञानी नाही झाला, म्हणून नाथांना द्यायला लागला गुप्त ज्ञान. क्षणात ज्ञान दिलं, गुहेमध्ये क्षणात ज्ञान दिलं. निवृत्तीनाथांचं जे नव्हतं, मेमरी एक फॉर्मॅट करून लगेच पेनड्राईव्ह टाकून लगेच मेमराईज करून दिलं, जा आता तू मेमराईज झालेलं आहे. क्षणात आलं. जवळ आलं पण देता आलं नाही. गंमत बघा, परत सांगतोय, आपण कर्मसन्यास योग बघतोय. कारण भगवंतच जर संन्यासी आहे म्हणून आपल्याला जर सिद्ध झालं नाही तर पुढचा संन्यास कळणारच नाही. पण निवृत्तीनाथांना कळलं की माझ्याकडे हे ज्ञान आलंय. कशात उल्लेख आहे, किती दिवस सांगितलं, निवृत्तीनाथ असं आहे का? आधी ज्ञानेश्वरी निवृत्तीनाथांनी माऊलींना सांगितले की माऊली, हे सगळं ज्ञान आहे, हे तुम्हाला आता सांगायचं आहे. मग अजून एक ज्ञानेश्वरी निवृत्तीनाथांची तयार होणं गरजेचं होतं. झाली नाही. मग गेलं कसं, आलं कसं, गेलं कसं आणि झालं कसं? गहिनीनाथांनी दिलं. रुजलं कुठं? गोविंदपंतांच्या घरी. स्वतःच्या वडिलांचा जन्म व्हायच्या आधी रुजलेलं आहे. गंमत बघा, बीज कुठं लावलं आणि ज्ञान कधी प्रगट झालं. मीराबाई गोविंदपंतांना मूल होत नव्हतं म्हणून व्रत वैकल्य केली. गहिनीनाथांनी आशीर्वाद दिला, वडील जन्माला आले, पण आशीर्वाद दिला वडिलांची मुलं जी होतील, म्हणजे जे नातू होतील ते तेजस्वी होतील. संन्यासाची तयारी कधीची होती, किती वर्ष अगोदर ह्या गोष्टीला. एखादी घटना आपण बघतो की अगदी क्षणात घडली, पण त्याची सुरुवात त्या परमेश्वराला पण कधी करायला लागते की त्याच्यात त्यांच्या ह्या 4 जणांची मेन भूमिका चित्रपटातली कधी चालू झाली होती, स्क्रिप्ट कधी लिहिली गेली.
नुसतं जीवन नाही आहे. स्क्रिप्ट लिहिली गेली, जन्म झाला, आई वडिलांचा जन्म झाला, मोकळं होणं गरजेचं होतं. संन्यासी झाले, परत आले, संसार केला, मुलं झाली, देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घेतली, मोकळे झाले. षडरिपूंवर उत्तम ताबा, कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही, तरी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा समाजासाठी स्वीकारायला लागली. समाजाने ठरवून दिलेल्या न्यायासाठीच त्यांना ही शिक्षा घ्यायला लागली आणि मोकळं व्हायला लागलं. स्थूल देहाचा संन्यास. मनुष्याला देह त्यागताही आला पाहिजे. लक्षात घ्या, विठ्ठल पंतांनी स्वतःच इंद्रायणीमध्ये केलं, चालत गेले नदीमध्ये आणि स्वतःचा देह मोकळा केला. तसा प्रत्येक मनुष्याला आपला स्वतःचा देह हा मोकळा करता आला पाहिजे. त्याला भगवंतांनी संन्यास म्हटलेले. मोकळं म्हणजे आपल्या देहावरती प्रेम कमी करा. मी कसा दिसतोय, मी असा दिसतोय, मी तसा दिसतोय, भौतिकतेत अडकला. मला असं पाहिजे, माझ्या चेहऱ्यावर डाग पडलाय, माझं असं पडलं, माझे दात पडलेत, माझं हे पडले. भौतिकता. कुठंतरी वाटतं हे असं असावं. अजून एक गंमत सांगतो. काय गमतीचाच खेळ हा कर्मसन्यास. भगवान श्रीकृष्ण आणि राधाचा विषयांतर होईल, पण ट्रॅक तोच आहे. झालं, रासलीला सुरू झाली तेव्हा वय वर्ष 6. भगवंताच्या जीवनामध्ये रासलीला झाली तेव्हा वर्ष 6 होतं. गोपिका सगळ्या 6-7 वर्ष खेळत. आता 6 वर्षाच्या मुलामध्ये वासना काय ती उत्पन्न होणार. आपण जे म्हणतो ना, वाचतो की श्रीकृष्णाला काय रास क्रीडा केली आणि मग त्याच्या पाठोपाठी राधा असायची. आपल्याला ती सवय झालेली आहे. राधा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ती, आपण कधीतरी बाजारातनं मूर्ती आणतो श्रीकृष्ण की राधा कृष्ण किंवा, आणि मग ती राधा श्रीकृष्णाच्या मागे लागली की अरे भगवंता किती नटली आहे बघ, मी माझ्याकडे बघ, हे बघ तुझ्यासाठी अलंकार घातले, तुझ्यासाठी सजले, तुझ्यासाठी वेणी घातली आहे, तू बघतच नाहीयेस. का असं करतोस? मराठीमध्ये गाणं पण आहे, थकले रे नंदलाला. गाणे आपण ऐकतो, अर्थ आणि सगळ्यांना वाटतं की कोणतरी स्त्री दिसते. आता गंमत याच्यामध्ये अशी बघा, माऊलींनी काय केलं हेच वर्णन केलं. वय वर्ष 6, रासक्रीडा सुंदर, समर्पित भाव भक्ताचा म्हणजे राधा. मी रोज महाराजांचं करतो, मी रोज स्वामींचं करतो. आहा, काय घरामध्ये फुलं, दागिने, अत्तर, प्रसाद, सगळं एकदम, सगळ्या उदबत्त्या, धूप एकदम मस्त, बाह्य सजावट. राधेने सांगितलं कृष्णाला, बघ हे तुझ्यासाठी आहे, ह्या हातातल्या बांगड्या तुझ्यासाठी आहेत. ही बाह्य, ही राधा ती सजावट नाहीये, ही आपण घरात परमेश्वराची आपल्या देवघरात केलेली सजावट आहे. भगवंत म्हणतो मला ह्याच्यातलंच काही, तू माझ्याशी इतकं एकरूप हो, मला बाकी काही नको आहे. की तुझी वेणी फेणी मी करतो. त्या थकले रे नंदलालामध्ये काहीतरी शब्द आहेत, मला ते गाणं आठवत नाही, की भगवंत त्या राधेला म्हणतो की अगं तू वेणी तर घाल,
तुम्ही म्हणाल काय गंमत आहे, आपण काय महाभारत बघतोय, आपलं भगवद्गीता बघतोय आणि इथं मध्येच हे कसं आहे. राधेची वेणी म्हणजे तुम्ही परमात्म्याशी एकरूपता होणं आणि त्या परमात्म्याने त्या भक्ताशी एकरूप होऊन दिलेली पावती की तू सुरुवात कर माझ्याशी एकरूपता व्हायच्या. तुझं जीवन मी सुंदर करतो त्या वेणीला गुंफून. विचार बघा, राधा म्हणजे कोणी स्त्री नाहीये. तो भगवंतानी स्वीकारलेला भक्ताचा तो गुण आहे की ज्याला राधा म्हटलेला आहे, की त्याच्याशी तो भक्त त्या भगवंताशी एकरूप झालेला आहे. आणि इथं भगवंत हे म्हणतोय, त्याच्यात त्या घुंगरांच्या आवाजाचा हे आहे. कोणी पायात घातली, घुंगरं पायात घातली म्हणजे तो घुंगरांचा नाद होत नाही, नाद हा पायात असतो. उत्तम नाच येणाऱ्या पायामध्ये ती घुंगरं बांधली तर आपण म्हणतो वा काय सुंदर घुंगरांचा नाद आहे. लक्षात घ्या, भगवंताशी इतकी एकरूपता तुम्ही जेव्हा साधाल तर तुमच्या भक्तीचा नाद हा बाहेर उमटल्याशिवाय राहणार नाहीये. आणि हे तेव्हाच साधाल जेव्हा भगवंताशी एकरूप व्हाल, म्हणजेच तुम्ही तुमच्या जीवनातल्या नको त्या गोष्टी सर्व सोडून द्याल. षडरिपूंवरती विजय प्राप्त करा. आणि मग एका गमतीने नंतर वर्णन केलेलं आहे की रासलीला केली 6व्या वर्षी. आपण लहानपणापासून आपण वाड्यामध्ये वाढलेली संस्कृती आहे. लहानपणी आपण वाड्यामध्ये ते लगोरी खेळलेलो आहे, रबराच्या बॉलने ते अप्पा रप्पी खेळलेलो आहे. आता शब्द मुलांना माहीत पण नसते. भातुकल्या खेळलेलो आहे. वय वर्ष 5-6. एका घरातली मुलगी यायची, दुसऱ्या घरातला मुलगा यायचा, सगळे मिळून एकमेकांच्या ह्याच्यामध्ये सगळे खेळ खेळत रासायचे. जसं वय वाढायला लागलं, बघा गंमत आहे संन्यासाची. जसं वय वाढायला लागलं तसं आईच्या लक्षात यायला लागलं आत्तापर्यंत पाटीवर काही लिहिलेलं नव्हतं. कोणी लिहायच्या आत पाटीवर लिहिणं आपण गरजेचं आहे. समज यायला लागली. ते लहान मूल, ते लहान मुलगी किंवा ते आपणही कळत नव्हतं. मनामध्ये कुठलीही प्रकारची वासना नव्हती. षडरिपू बरोबर होते जन्मतात, पण कळत नव्हतं की ह्याला वासना म्हणतात. जसं वय वाढायला लागलं आणि जो लहानपणापासून आपण हात धरतो, वय वाढायला लागलं, हातामधल्या कंपन संवेदना गोष्टी जागृत व्हायला लागल्या, इंद्रिय ताबा घ्यायला लागली. आणि मग आई वडील सांगायला लागले, आता तू लहान नाही राहिलेलीस, आता तू या मुलांमध्ये खेळू नकोस, आता तू या मुलांमध्ये तुझं उठ बसणं योग्य नाही. लक्षात घ्या, दृष्टांत लक्षात खूप घेणं महत्वाचं आहे. षडरिपू बरोबर होते पण ज्ञान नव्हतं. पण स्थूल देह वाढत गेला आणि इंद्रियांना महत्व तेवढंच दिलं गेलं. जे डोक्यात नव्हतं ते डोक्यात घातलं गेलं की तू आता मोठी झाली आहेस, आता काहीतरी होऊ शकतं, त्याच्यापेक्षा लहान राहा. म्हणून षडरिपूंवरती संन्यास तेव्हा सांगितलेला आहे की जेव्हा कळाला आलं, मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा संस्कार करायला सांगितलेले आहे. मुलगा येतो तेव्हा उपनयन केलं जातं. वयात आला, आता लहान नाही, आत्ता बांधला नाही तर स्वैर सुटेल. बंधनात आत्ताच बांधणं मोकळं आहे, बांधणं गरजेचं आहे. म्हणून उपनयन. व्रत बंध, पण व्रत कुठलं? षडरिपूंचं. याचा मी अंमल करीन आणि हे नियंत्रित ठेवीन. ह्या व्रताचं बंधन म्हणून व्रतबंध. महासन्यास आहे. षडरिपूंना तुम्ही लावलेलं वळण, षडरिपूंवरती केलेला संस्कार, म्हणून हे बंधन मानलेलं आहे.
दिसतो कोणासारखा बटू? वा, सुंदर दिसतो, वामन अवतार. का? तर संन्यास आणि षडरिपू यांच्यामध्ये उभी असलेली अवस्था आहे. इकडं जायचं का इकडं जायचं? मग मनाची अवस्था, मग त्याच्यासाठी संध्या सांगितलेली आहे. मग संध्येमध्ये असलेली जी नामावली आहे ही तुमच्या षडरिपूंना नियंत्रित ठेवते. पण इथं ती भानगड नव्हती. हा स्थूल देहाचा अभ्यास ज्ञानेश्वरांच्या पासनं चालू झाला इथपर्यंत वेगळा होता. माऊलींनी ह्याचं वर्णन जे तिथं केलं गेलेलं नव्हतं, क्षत्रिय होतं. क्षात्र धर्म तुझा काय शिकवितो, अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतो. तुझा धर्म काय? फक्त घेणं, समोरच्याला मारणं हा या तुझा धर्म आहे. त्याच्यासाठी तुझं शिक्षण झालेलं आहे. आणि इथं माऊली वेगळं सांगतात. मार्ग एकच, पण तिथं क्षात्र धर्म, शस्त्र उचल. आणि इथं माऊली सांगा ज्ञानानी चल, ज्ञानयोग. संन्यास मार्ग स्वीकार, पण तो ज्ञानानी स्वीकार. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. वाईट माणसं मरो नाही. वरती श्रीकृष्ण काय सांगतोय? तू मार. तुझा धर्म आहे तो की जे अधर्मी आहेत त्यांचा नाश कर आणि मोकळा हो. कर्मातनं मोकळा हो. हा संन्यासाचा भाग आहे. कर्मातनं मोकळं होणं म्हणजे संन्यास. आणि इथं माऊली काय सांगतात? जे खळांची व्यंकटी सांडो, त्या सत्कर्मी रती वाढो. जी दुष्ट माणसं आहेत ना ती मरू नको देऊ. त्यांची बुद्धी उत्तम होऊ दे. संन्यास. जे नको आहे, जे वाईट आहे, जे अंतर्मन, जे बाह्यमन बिघडवतं, त्या गोष्टीतनं मोकळं होणं म्हणजे संन्यास योग. आणि तो साधण्यासाठी जे कर्म आपण करत असतो, त्या कर्माच्या अनुषंगाने आपण मनुष्याचं जीवन व्यथित होणं. व्यथित हा शब्द मुद्दामून वापरतोय. व्यथित होणं, एखाद्या गोष्टीला आपण म्हणतो ना व्यथित झाला, हा म्हणजे दुःखी झाला. म्हणून मनुष्याला एखाद्या गोष्टीत व्यथित त्याला दुःखच असतं खूप. कळत नाही. लहान पोराला दिलं सोन्याचं, काही दिलं त्याला कळत नाही की माझ्या हातात आहे ना हे 1 कोटीचं दागिने आहे. त्याला काहीच कळत नाही. तो तोंडात घालतो, नाही तर फेकून देतो. लक्षात घ्या. ज्ञानाने स्वीकारलं, जिभेने स्वीकारलं, इंद्रियाने स्वीकारलं, काहीच नाहीये, ह्याची किंमतच शून्य आहे, दिलं फेकून. पण गोडाचं बोट हे गेलं, बसला चाटत. किंमत किती त्या मधाची? 1 रुपया पण नाही. दुसरं म्हणाले काय बावळट आहे का? 1 कोटीचा हार दिला आणि तो फेकून दिला पोरांनी. इंद्रियांनी काय सांगितलं? विचारांनी काय सांगितलं? संन्यास. घे पण मोकळा हो. आणि ज्याची तुला तुझ्या इंद्रियांना जाणीवच होत नाही त्याच्यात तू अडकूच नकोस. आणि मनुष्य देहामध्ये हे जातं. कळत असतं की ह्याच्यातनं मोकळं होणार आहे, पण मनुष्याला ते वळत नाही आणि त्याच्यामध्ये अडकतो. म्हणून षडरिपूंमध्ये अडकलेला. म्हणून इथं भगवान अर्जुनाला सांगतात की षडरिपूंमध्ये जो अडकलेला आहे तो संन्यासी होऊ शकत नाही. कारण तो त्याच गोष्टीमध्ये अडकलेला असतो. आणि पार्था तू या गोष्टींमध्ये अडकलेला आहेस. तू तेच मला गोष्टी विचारते. तुला सांख्य सांगितलं, सांख्यातनं कर्म सांगितलं, तू तीच गोष्ट फिरवून विचारतोयस. आणि आता तू मलाच उलटा प्रश्न केला असतो की फळाची अपेक्षा तुम्हीच धरली आहेत. म्हणजे मलाच पाहिजे. धर्मस्थापना करण्यासाठी जर असेल तर तुमच्या 5 जणांची गरजच नव्हती. जो पांडवांच्या फळीत तो धर्मस्थापनेसाठी योग्य, असाच त्याचा अर्थ होतो. पांडवांच्या बाजूने लढला तो धर्मासाठीच लढला. हे
कोणी ठरवलं? भगवंताने ठरवलं का अर्जुनाने का पांडवांनी ठरवलं? निवड तर कोणी केली होती? आणि मग भगवंतांनी जी गोष्ट, ज्या व्यक्ती पांडवांच्या बाजूला होता, त्यांचं कर्मफळ काय होतं, त्याच्या कर्माची फळं त्यांना कशी मिळतात, तिथनं ते संन्यास मार्गाला कसं जातात, हा महाभारताचा वेगळा एक अभ्यास आहे. आणि इथं जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला जाणीव करून दिली की तुला हातावर धनुष्य उचलणं गरजेचं आहे, तू फक्त कार्य कर, जास्त तू मला प्रश्न विचारू नकोस. पूर्व कर्मानुसार मनुष्याला भोगातनं पुढं जावं लागतं. जे बरोबर घेऊन आलेलो आहे ते मनुष्याला ह्या जीवनामध्ये भोगामार्फत हे भोग भोगावेच लागतात. तेव्हा त्याची पूर्तता होते आणि त्यातनं मोकळा होतो. त्याला संन्यास म्हटलेला आहे. पण त्या कर्मासाठी तुम्हाला मध्ये यायलाच लागतं. व ज्ञानेश्वरी घडो नाहीतर महाभारत घडो, नाथांना मध्ये त्याच्यामध्ये यायलाच लागलं. गनिनाथांना आल्याशिवाय ज्ञानेश्वरी झालीच नसती. किती मोठा भाग आहे. गनिनाथ आले नसते, आशीर्वाद दिला नसता, तर मीराबाईनं दिवस गेले नसते, त्यांना गेले नसते, तर विठ्ठलपंत नसते, विठ्ठलपंत नसते तर ज्ञानेश्वर नसते, ज्ञानेश्वर नसते, विठ्ठलपंत काशीला गेले नसते, तर संन्यास म्हणजे काय ते उपभोगलं नसतं आणि भोगलंही नसतं. आणि मनुष्य मग कर्माच्या विरुद्ध जाऊन जेव्हा संन्यास स्वीकारतो तेव्हा किती मोठी शिक्षा मिळते हे सुद्धा समाजाला कळलं. आणि हेच आपण घ्यायचं आहे. आपण विठ्ठलपंत व्हायला जाऊच नाही. आपण आपल्या जाणीवा, आपल्या गरजा, आपलं रोजचं जीवन हे आपण स्वीकारणंच गरजेचं आहे. सुख दुःख, चांगलं वाईट हे भगवंतानी तुमच्या कर्माच्या अनुसरून तुमच्या झोळीत टाकलेलं आहे. आज येणार तो उद्या जाणार, हा निसर्गाचा नियम आहे. पण हे जीवन उत्तम जगताना परमेश्वराने बांधून दिलेल्या नीतनियमांनीच चालले पाहिजे. जिथं खुद्द भगवंताचे वडील सुटले नाही तिथं आपण काय विषाला. हिणवलं संन्यासाची पोरं म्हणूनच हे केलं ना. दाखला एकच, तुम्ही जीवन जगताना उत्तम संसार करा, संसारातनं मोकळं व्हा, तो खरं संन्यासी आहे. पण सगळं झिडकारून जर तुम्ही काही न करता फक्त फळाच्या, कारण संन्यासाचा संसार जास्त असतो संसारी माणसापेक्षा. त्याला सगळं आयतं लागतं, त्याला सगळे नोकर चाकर लागतात. हे पाणी भरून देणारा, हा ग्लास भरून देणारा, हा दूध आणून देणारा, हे धुणारा, ते धुणारा, तो काही करत नाही. म्हणजे तो दुप्पट दोषात अडकतो. आणि एखाद्याला वाटतं आपण तो किती त्याचे सहाय्य करतोय. हा कर्माचा भाग झाला, पण हा संन्यास नाही झाला. दास मारुतीसारखाच, शिष्य आणि दास याच्यात तोच फरक आहे. रामाला तहान लागल्यानंतर लगेच मारुतीने ग्लास भांड भरून दिलं नाही. दासाची भूमिका नाही. कर्माशी निगडीत असलेली भूमिका जो गुरु आज्ञेनी पूर्ण करतो, त्या मार्गावर चालतो तो दास. आणि जो शिक्षण घेतो आणि त्या शिक्षण घेतल्यानंतर त्या शिष्याने गुरुनी सांगितल्यावरती त्या अनुषंगाने चालतो, ज्याला प्रश्न उत्तर कुठलंही मिळत नाही, ज्याच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही, मिळत नाही, उत्पन्न होत नाही, तो शिष्य झाला. असंख्य दासाला प्रश्न पडत नाही, शिष्याला असंख्य प्रश्न पडतात. दास हा संन्यासाचा स्वामी म्हणलात तरी चालेल. राम दास, रामदास स्वामी हे रामाचे दास होते, राम शिष्य नाहीये. मग संन्यास हाच दुसरा अर्थ. तुम्ही तुमच्या
कर्मातनं मोकळं होऊन त्या कर्मफलाला मोकळं करणं म्हणजे संन्यास घेणं. मग देहामध्ये आपण नित्य जीवन जगताना भगवंताला वाटलं पाहिजे की हा माझा जो भक्त आहे हा राधा आहे. इतकं त्याच्याशी तुम्ही एकरूप व्हा, बाह्य गोष्टींनी नाही, अंतर्मनानी एकरूप व्हा. अंतर्मनानी सजवा. अंतर्मनानी सजवलत तर तो अंतर्मनाशी भेटला जाणार आहे. बाह्य मनाने सजवलत तर तो तुम्हाला भेटणारच नाही. कारण तुम्ही बाह्य गोष्टींमध्येच अडकून बसणार आहात. म्हणून राधेला महत्व आहे. राधा म्हणजे त्या भगवंताच्या सेवा करणाऱ्यातलं सर्वोत्तम स्थान असलेलं व्यक्तिमत्व. म्हणून आपण सर्व राधा आहोत. आणि अशांनाच बरोबर घेऊन अशांच्याच संगतीमध्ये तो वासुदेव रमतो. म्हणून राधाकृष्ण म्हणतात. म्हणजे आधी त्याची सेवा करणारे, त्याच्यावरती प्रेम करणारे, म्हणून त्याची ओळख आहे. म्हणून राधाकृष्ण असं मानलं जातं. त्याच्या बासरीचा जो स्वर आहे तो त्या राधेला मोहित करतो. म्हणजेच काय झालं, भगवंताच्या मुखातनं श्वासातनं बाहेर पडणारा स्वर हा त्या भक्ताला जो मोहित, आनंदित, उत्साहित करतो त्याला प्रेमभाव म्हटलेला आहे. त्याला एकरूपता म्हटलेला आहे. मग कर्मसन्यास योगामध्ये स्थित कर्म, सांख्य कर्म, ते कर्मयोग म्हणजे सांख्ययोग आणि कर्मयोग ह्याची सांगड घालताना भगवंतांनी पहिल्यांदा अर्जुनाला सांगितलेलं आहे की माझ्यातली एकरूपता जर तुला कळली तर तुला मी कळीन, नाहीतर माझा शब्द तुला व्यावहारिक झाला की तो या युद्धाला उपयोग नाही आहे. आणि मग तिथं भगवान श्रीकृष्णाला अर्जुन विचारतो, तू म्हणतोयस ते मधुसूदना बरोबर आहे, पण प्रत्येक व्यक्ती एवढी साधना नसते की ती परमात्म्याशी एकरूपता साधू शकेल. मनुष्य जीवन जगताना त्यातली त्यांनी कर्म, नित्य कर्म करणं गरजेचं आहे. हे तूच सांगतोस की संसार पहिला करणं गरजेचं आहे आणि मग जो मार्ग राहतो तो आपोआप संन्यासाकडे नेतो. हे जर तू म्हणतो आहेस तर प्रत्येक मार्गामध्ये तू त्या भक्ताला कशा प्रकारे तू सहाय्य करतोस. आणि जर ते सहाय्य करत असशील संन्यास मार्गाला तर तेव्हा हे चाललेलं युद्ध हे तुला महत्त्वाचं वाटतं का. जर सर्व गोष्टी फक्त कर्म करून संपणार असतील आणि त्याचा शेवटचा मार्ग जर आपोआप संन्यासच असेल तर तुम्हाला परस्पर संन्यास मार्गच दाखव. हा मार्ग कशासाठी निवडतोस. आणि जर हा मार्ग तुम्हाला सांगितला आहेस तर तू कुठल्या फळाच्या अपेक्षा करून मला हे सांगत आहेस की तू युद्ध कर. तुला एवढा माझ्यामध्ये मला सांगण्यामागे उद्देश काय. एवढाच आहे की समाजापर्यंत जावं का तूही कुठल्या फळाची अपेक्षा ठेवतोयस. मग हे केशवा जर तूच फळाची अपेक्षा ठेवलं तर सर्वसामान्य माणसांनी जर अपेक्षा ठेवली तर त्याच्यात चूक ते काय. हा माझा जी गोंधळलेली अवस्था आहे हा संभ्रम दूर कर. त्याच्याशिवाय काही मला संन्यास योग कळणार नाही. इथे येऊन भगवंत थांबतात. पुढं काय उत्तर देतात आपण पुढच्या भागात. श्रीराम.